तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत। सगळ्यांना शुभ दुपार। कारण आता दुपारचं वाजतात 1:30 वाजता। 1:30 जस्ट आता जेवल्यावर मस्त मावराचा कांजी बनवलेला आणि व्हेजवाल्यांसाठी व्हेज पण होता। तर जेवल्यावर आधी पहिले येऊन आता आराम केलो। दुपारची 2 वाजता पालखी निघाली खोपोलीमधनं। ती आता आपण आहे ना कारला आणि लोणावळ्याच्या मधाव वलवण गावात एक फार्म हाऊस आहे, तिथे वस्ती केलं सगळे मिळून। आपटा कोलीवाडो आणि जे काय बाहेरची पाहुणे आले आमच्यासारखं ते पण बरंचसं यूट्यूबवर पण सोबत आहात। जाम मजा येते आतापर्यंत, जी मजा आली ना जाम। आणि जे काही गोष्टी अजून कानावर पडतात ना तर ऐकून पण जाम भारी वाटते। सो तुम्हाला ताच आता व्हिडिओत पुढे देखावला भेटेल। तर आता हे आदना आहे ना पालखी निघेल, ती जाणार आहे एकवीर आईच्या माहेर घरा। पालखी पण कसलीच भारी सजावलंय। आता पालखी तुम्हाला दाखवते। आपटा कोलीवाडा मानाची पालखी। माझ्यासोबत कौशल आहे, आम्ही दोघं वाशी हवेली कोलीवाड्यात नाहील्या। आपटा कोलीवाडा सोबत हे सगळे जेवून आहे ना आराम वगैरे करतात। सध्या पालखी निघावचा पण टाइम झालाय आणि थीम देखा नवीन थीम पण बनवतात। ही आत्ताची आहे ना एलकोट जय मल्हार आहे। पहिलीच थीम होती ती जय हनुमान होती, नंतर जगन्नाथ आणि तिसरी थीम आहे एलकोट जय मल्हार। आणि आतमध्ये एकवीर आईची मूर्ती आहे आणि त्याच्याबरोबर एक आपटा कोलीवाड्यांचं जवळ पण कुलदेव किंवा गावातलं देव आहेत ना ते बैसलेलं आहेत। आता पालखी निघावची फक्त वाट देखता। पालखी देखा कसली भारी सजावले। रात्रीसाठी पण एकदम भारी लाइटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे। तिकडं जेवण चालू आहे, आत्ताच जेवलो आम्ही। हे देखा यूट्यूबवर भरपूर आले ते करंजाचा कोली हात येऊन मस्त ओळख पण जाईल म्हणजे। तर बरोबर संध्याकाळी 4 वाजता पालखी फार्म हाऊस मधून निघालय की म्हणजे एकवीर आईच्या माहेरी जावाला। एकवीर आईचं माहेरघर म्हणजे देवघर श्री काल भैरवनाथ मंदिर। ही अजून एक पालखी येत आहे। फायनली माहेर घरा पालखी ठेवलेली आहे आपटा कोलीवाडानी। 5:30 वाजले आणि डेकोरेशन पण देखा कसला भारी केले। तर रात्री आता एकदम वेगळं क्राऊड तुम्हाला देखावला भेटेल। तर आपल्याला वरिष्ठाईचं काका भेटल्यात, त्यांना थोडीफार माहिती विचारूया आपण आपल्या आपटा कोलीवाडा मानाच्या पालखीबद्दल। तर आता पालखी आपली इथं बसले, इथून पुढे कसा कार्यक्रम असेल? देवाची पालखी पुढं
जवळच्या पालखी बापूच्या आणि पाठीमागा आमची पालखी. आमची पालखी आता त्या जवळची पालखी जेवढाच जाईल, आमची जेवढासमोर जाईल तिथे कापूर लावणार आणि मग तिथनं लगेच एकविरा पाहिजे. देवाची पालखी म्हणजे भैरी देवाची पालखी ना. हा. तर आता वलकीची पण बरीचशी माणसं भेटत चालल्या. ते सोमनाथ दादा भेटलो, ही भरटकोलवाली पब्लिक, भरटकोल श्रीवर्धनवाली पण भेटली बरीचशी. पालखी दादा आम्ही ठेवल्या आणि थोडंसं येतो नाश्तो वगैरे करून, त्यासाठी चाललं. तर भरपूर माणसं भेटतात आमच्या इकडची पण. आमच्या शेजाऱ्यात ते कोलीवाड्यात ना दिघी, भरटकोल, श्रीवर्धन, त्या कोलीवाड्यातना पण आपल्या आईच्या जत्रेसाठी लोक येवायला सुरुवात झाली आहे. छावा पालखी.
एक नंबर ड्रेसिंग केलंय एका एकाने, लय लय भारी भारी. तर मित्रांनो देखलाव ना कसलाच एकदम क्राऊड जमा झालता
असं तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून काय वेगवेगळे पालखी येऊन काय झालता ना जमा, एकदम पब्लिक, फुल पब्लिक. त्याच्यापेक्षा नुसतं एक आपट्या कोलीवाड्यांची पब्लिक होती. सगळी मिळून जेवढी पब्लिक होती ना तेवढीच पब्लिक नुसत्या आपट्या कोलीवाड्यासोबत आलेली पिवल्या टी शर्टवाली दिसत होती. आणि जाम भारी शो झाली. अजून वाजत पुढे गेल्यात, जतना सुरुवात झाली तर आता गेल्यात. आणि बहुतेक 12 ते 1 वाजतील बोलतं आपल्या एकवीर आईच्या डोंगराजवळ जावं. तर नंतर मग जेवण खावण होणार आणि मग आराम करणार. आणि मग सकाळचा काय आहे ना कार्यक्रम, तो पुढच्या व्हिडिओ तुम्हाला देखावला भेटेल. सकाळची पण मस्त तयारी करणार आहे, मोठी तयारी. ती तर मेन, त्याचं पब्लिक याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असणार आहे.